नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू. 925 HPA विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चक्रवात उत्तर मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशवर दिसत आहे. तसेच विदर्भावर ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर आहे, त्यामुळे इथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यामुळे येणारी विंड ही दक्षिण आणि पश्चिम दिशेने विदर्भावर येत आहे. हे मध्यनजर बघता आजचा हवामान अंदाज असा आहे. पहिल्या दिवशी 4 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 6 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 4 ऑगस्टला विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये वॉर्निंग देण्यात आलेली नाही. दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टला विदर्भामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये वॉर्निंग देण्यात आलेली नाही. तिसऱ्या दिवशी 6 ऑगस्टला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. तसंच अँड्रॉइड ॲप डाउनलोड करून मौसम उंमांग, मेघदूत यासारख्या अँड्रॉइड ॲप्सवर हवामान माहिती बघू शकता. धन्यवाद.